उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले, राजकीय मुद्दा घेऊन एका व्यासपीठावर दिसले। हे चित्र दिसायला 20 वर्षांचा काळ गेला। आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी असं म्हणणारे ठाकरे आपल्या एकीतून कुणाची अडचण करू शकतात। मुळात या एकीचा ठाकरेंना किती फायदा होईल आणि कुणाकुणाला कसा फटका बसेल, बघूयात हा स्पेशल रिपोर्ट। कोणाची माय व्हॅली आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवावा, मुंबईला हात घालून दाखवावा। आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत। काही जण म्हणतात की यांचा मराठीचा नाही, महापालिकेचा आहे। अरे नुसता महापालिकेचा नाही, तर आमच्या महाराष्ट्राचा आहे। विजयी मेळाव्यातून ठाकरे बंधूंनी नव्या युतीचं बीज रोवलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठीसाठीची एकजूट कायम राहावी असं सूचक विधान केलं, तर उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून स्पष्टपणे एकीसाठी साथ घातली। त्यामुळे आता ठाकरे बंधूंची राजकीय युतीची चर्चा सुरू झाली आहे। मराठी माणूस, मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होणार नाही। याच्या पुढे देखील तुम्ही सर्वांनी सावध असणं पण गरजेचं आहे आणि सतर्क असणं पण तेवढंच गरजेचं आहे। पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील, काय काय गोष्टी होतील कल्पना नाही, परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो। म्हणजे आम्ही एकत्र येणार, आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? सत्ता प्राप्ती, काही जण म्हणतात की यांचा मराठीचा नाही, महापालिकेचा आहे। अरे नुसता महापालिकेचा नाही, तर आमच्या महाराष्ट्राचा आहे। आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबीज करू। भाषेवरनं जेव्हा एखादा विषय निघतो तेव्हा तो केवळ वरवरचा धरून चालणार नाही। मधल्या काळामध्ये अगदी दोघांनी, म्हणजे मी काय, राजने काय, आपण सगळ्यांनी या नतद्रष्टांचा अनुभव घेतलेला आहे। वापरायचं आणि फेकून द्यायचं। आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत। ठाकरे बंधू एकत्र आल्यास नवी राजकीय शक्ती निर्माण होऊ शकते। त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्यास कुणाकुणाचं गणित बिघडणार, मराठी अमराठी मतांचं विभाजन कितपत होईल आणि ते कुणाच्या पथ्यावर पडेल, दोन ठाकरे एकत्र येणं ही शिंदेच्या शिवसेनेसाठी धोक्याची घंटा आहे का, असे सगळेच प्रश्न आता निर्माण होत आहेत। राज उद्धव यांची युती भाजपला थेट आव्हान ठरू शकते, तर ठाकरे एकवटल्यास उत्तर भारतीय भाजपाला साथ देतील। मराठी मतं ठाकरेंकडे वळतील, तर मराठी मतदार ठाकरे बंधू आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये विभागले जातील। मराठी अस्मिता आणि प्रादेशिक विकासाचा मुद्दा पुन्हा चर्चेत येईल, तर उद्धव ठाकरे यांना मांडणारे हिंदी भाषिक मुस्लिम मनसेमुळे दुरावण्याची शक्यता आहे। विशेषतः मुंबई ठाणे महापालिका निवडणुकीत उद्धव राज ठाकरेंचा प्रभाव दिसू शकतो, तर मुंबई ठाणे पट्ट्यातील परप्रांतीय मतदार भाजपाला साथ देतील। आजचं जे काय एकीकरण आहे ते सत्ता कारणाकडे डोळे ठेवून प्रत्यक्षात आलेलं आहे, हे लक्षात घ्यावंच लागेल। सत्तेसाठी दोघांनी एकत्र यावं का, तर जरूर यावं। वेगवेगळ्या प्रकारच्या युत्या आघाड्या होत असतात, त्या खालपर्यंत कशा जातात हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा। आणि तुम्ही जे म्हणता, मला असं वाटतं की ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष अत्यंत जोरकसपणे करेल। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्यासाठी कारणीभूत राजकीय परिस्थिती असेल, काही असेल किंवा जे काय असेल, पण त्यांना एकत्र येण्याची जितकी असोशी आहे त्याच्या कैक पटीने जास्त सामान्य लोकांना किंवा शिवसेनेच्या किंवा ठाकरेंच्या चाहत्या लोकांना ती असोशी आहे दोन्ही भावांना एकत्र येण्याची। हा एक मुद्दा। आणि दुसरं मला असं वाटतं की मी जसं म्हटलं की मुंबई आणि मुंबई व्यतिरिक्तचा महाराष्ट्र याचा जो राजकीय अवकाश आहे, तर त्याच्यामध्ये या जर दोघा भावांनी युती केली तर एक जो संभाव्य राजकीय अवकाश तयार होणार आहे तो खूप मोठा असेल आणि त्याच्यामध्ये अनेक नवीन चेहरे, अनेक नवीन लोक सामावले जातील। मेळाव्यातून ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसेतील जवळीक वाढल्याचं चित्र आता निर्माण झालंय। त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय, तर राज ठाकरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय। एक प्रबोधक, दुसरा प्रक्षोभक, एक उजवा,
दुसरा डावा, एक धाकला असून थोरला, दुसरा थोरला असून धाकला, एक मराठी प्रेमी, दुसरा खुर्ची प्रेमी, एकाच्या मुखी आसूड, दुसऱ्याच्या तोंडी सूड, एक मराठीचा पुरस्कर्ता, दुसरा तिरस्कर्ता, एक प्रगल्भ, दुसरा वेडा पिसा, एकाचा मराठीचा वसा, दुसरा भरतोय खिसा, एकाचा स्वतंत्र सौता सुभा, दुसरा नुसताच आयतोबा. तर भाजपानं सुद्धा फक्त उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचे बाण सोडत राज ठाकरे यांना सावध राहण्याचा सल्ला दिलाय. भाषेसाठी नाही, ही तर निवडणुकीसाठी जाहीर मनधरणी केली असा टोला मंत्री आशिष शेलार यांनी लगावलाय. महापालिका निवडणुका जवळ आल्यामुळे भाजपला घाबरलेल्या उभाटा सेनेला आता भाऊबंदकी आठवली. ज्या भावाला घराबाहेर काढलं त्याची जाहीर बंधरणी करण्यासाठी आजचा वरईचा कौटुंबिक स्नेह मिलनाचा कार्यक्रम होता. भाषेचं प्रेम वगैरे काही नव्हतंच आणि ते यांच्या लेखी नाहीच. महापालिकेतील सत्ता मिळवण्यासाठी आणि पुन्हा मुंबईची लूटमार, त्यासाठी सत्ता, यासाठी केलेली ही केविलवाणी धडपड आहे. श्रीमान उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याशी केलेली हात मिळवणी म्हणजे निवडणुकीमध्ये हरणार म्हणून कुटुंबतः जिंकण्याचा प्रयत्न. एकाने मराठीबद्दल असलेली जी काही तळमळ बोलून दाखवली आणि दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली. झेंडा नाही, अजेंडा नाही असं काही लोक म्हणत होते, पण एकाने मात्र एका वक्त्याने त्यातल्या ते पत्ते पाळलं, पण दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा रंगशारदाच्या भाषणात, निवडणुकीच्या भाषणाप्रमाणे बोलून दाखवला. त्यामुळे हा फरक आहे. असं दोघांनी म्हटलं पाहिजे होतं ना. मला राज ठाकरे साहेबांच्या भाषणात अशा प्रकारच्या वक्तव्याला दुजोरा देणारे एकही वाक्य दिसलं नाही. उलट पक्षी उद्धवजी ठाकरे साहेब अत्यंत अगतिक झाल्याचं मला त्या ठिकाणी दिसलं. आणि आम्ही एकत्र आलोय, त्या ठिकाणी एकत्र जाणार आहोत, त्या ठिकाणी मुंबईच काय महाराष्ट्र ताब्यात घेणार आहोत, म्हणजे त्या ठिकाणी त्यांना सत्तेचं पडलेलं आहे. ठाकरे बंधूंनी युती केल्यास नवं गणित निर्माण होऊ शकतं असं बोललं जात आहे. मराठी मतं ठाकरेंकडे वळतील अशी शिंदेच्या शिवसेनेसह भाजपला धास्ती आहे. तर ठाकरेंची युती झाल्यास काँग्रेस आपसुकच महाविकास आघाडीतून बाहेर पडेल. त्यामुळे ठाकरे बंधू खरंच एकत्र येणार का? आल्यावर राजकारण नेमकं कसं बदलणार याकडे राज्याचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.